लेकराचं, समाजाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. हे बघा, शेवटी काय असतं, प्रत्येकजण मरायलाच आलेला असतो. कधी ना कधीतरी प्रत्येकाला जावं तर लागणारच. कुठं विचार करायचा नसतो, मरणाच्या भीतीचा विचार नाही करायचा. आपला समाज कसा मोठा होईल यासाठी काम करायचं. समाज जगला पाहिजे, ही आपल्यासाठी ब्रीद आपलं महत्त्वाचं असलं पाहिजे. समाज जगला पाहिजे. काल तुम्ही बैठक घेताना आक्रमक झाले होते, फडणवीस यांच्यावर राग व्यक्त केला. का राग एवढा फडणवीस यांच्याबद्दल? नाही, राग असण्याचं काही कारण नाही. ते समजून घेत नाही जनतेची भावना. कारण ते काय आमचे विरोधक नाहीत, ते काय शत्रू पण नाही आहेत. जनतेची भावना काय हे समजून घ्यायचं नाही. सहज ते नाही का हिणवल्यासारखं सहज घ्यायचं. अरे तुम्ही आज लोकशाहीतला राजा तुम्ही आहेत. तुम्हाला माया दया जनतेचं आली पाहिजे. काय म्हणणं आहे लोकांचं हे जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही चालता चालता सहज येड्यात काढता. 1 वर्ष झालं लाखाच्या संख्येनं मराठ्यांच्या माता माऊल्या रस्त्यावर आहेत. तुम्ही सहजच घेता, म्हणजे किती मूर्खपणा आहे. त्या गोरगरीब धनगर बांधवाचं आंदोलन बी तुम्ही सहजच घेतलं. 12 बलुतेदारांचं तसंच, गोरगरीब ओबीसींचा प्रश्न तसं, शेतकऱ्यांचं तुम्ही सहजच घेणार विषय. ज्याच्या जीवावर निवडून येतो तोच बी मरायला लागला आहे. तुम्ही मुस्लिम दलितांबद्दल तसंच वागणार, हे बरोबर नाही आहे. कारण हे आता सगळ्याला समजायला लागलं की वेळेप्रसंगी तुम्ही काहीतरी थातुरमातूर काहीतरी योजना देणार आणि लोकांना येड्यात काढणार, पुन्हा सत्तेवर बसणार. आणि पण आमचं पिढ्याने पिढ्या याच्यावर कडेला जाणार नाहीत ना. मग त्यामुळं त्यांचा राग व्यक्त करायला काय ते काय शत्रू आहेत का दुश्मन आहेत, काम नीट करत नाहीत. मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत असताना द्यायचं नाही. मग शेवटी आता मराठ्यांच्या विरोधात जायचं म्हणल्यावर या राज्यात 50-55% मराठा आहे. अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचाच. काय चालणार आहे तुमचं कुठं? सगळे लोक तुमच्या सगळे विरोधात जाऊन सगळे तुमचा पक्ष संपवून टाकतील. आणि गोरगरीब मराठ्यांना भाजपमधल्या सुद्धा आवडत नाही आहे त्यांचं वागणं आता, की तुम्ही आरक्षण असून देत नाहीत. ते हैदराबाद संस्थानला पुरावे सापडले, तुम्ही आणू देत नाहीत. राग नाही करणार तर काय? तुम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना कामच करू देत नाहीत मराठा आरक्षणावर. हे सत्य परिस्थिती. मराठा आणि कुणबी एक असून तीही तुम्ही कायदा पारित करत नाही. सगळ्या सोयीची अंमलबजावणी देत नाहीत. गुन्हे मागं घ्यायचे तर वाढत चाललेत. म्हणजे हे लोकांच्या लक्षात येतं आहे. हैदराबादचे जर 8,000 पुरावे सापडलेत, आणायला काय अडचण आहे? म्हणजे तुम्ही आणू देत नाही आहेत. त्यामुळं शेवटी मग आता राज्यकर्ते ते आहेत. शेवटी समाज त्यांनाच बोलणार आहे आणि शेवटी त्यांची चूक आहे, त्यांना ते मान्य करावे लागणार आहे. नसतं आरक्षण द्यावं लागणार आहे. त्यांनी आरक्षण नाही दिलं तर तुम्हाला सांगतो, मराठा भाजपमध्ये तर राहणारच नाही. खानदानी ओरिजिनल जातवान मराठा राहणारच नाही. पण माणसंच निवडून येऊन देणार नाही. काय ताकद लावायची तर लावा म्हणा. नसता तुम्ही आमचे विरोधक नाही, शत्रू नाहीत. आमच्या मागण्या सगळ्याच्या सगळ्या त्याची अंमलबजावणी करून टाका. तुमचं आमचं काही शत्रुत्व नाही आणि आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं पण नाही. पण तुम्ही नाही दिलं की राजकारणावर सुद्धा मी बोलणार, आता सोडणार नाही तुम्हाला. उद्यापासून पुन्हा तुमचा दौरा आहे, कसा दौरा असणार आहे? उद्या आम्ही राजकोटला, मालवणला भेट द्यायला चाललो आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला तिथं भेट देण्यासाठी आम्ही उद्या चाललो आहे. उद्या सकाळी 10 वाजता आम्ही आंतरवालीतून निघणार आहेत. सकाळी आंतरवाली मार्गे आम्ही बीड, सोलापूर, मिरज मार्गे नरसिंहवाडी, निपाणी, आदमापूर, फोंडा घाट, चौके, मालवणला आम्ही मुक्कामी जातो आहे. कारण इथून 650 किलोमीटर आहे ते. त्याच्यामुळं आम्हाला इथून आमच्या रात्री तिथं काय भेट देणंही होणार नाही. त्यामुळं मालवणलाच आम्ही मुक्कामी चाललो आहे. 1 तारखेला सकाळी राजकोट किल्ल्याला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आम्ही भेट देणार आहेत. तिथं दर्शन घेणार आहेत. आणि त्यानंतर आम्ही 1 तारखेलाच तिथं पुतळ्याला भेट दिल्याच्या नंतर राजकोटच्या आम्ही मालवणहून पुण्याकडे जाणार आहेत. कारण 1 तारखेचा कार्यक्रम दहीहंडीचा पुण्याला आहे, राजगुरुनगरला. तिथं जाणार आहेत. मालवण, कराड, सातारा, पुणे मार्गे राजगुरूला दहीहंडीच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. आणि मुक्कामसुद्धा आमचा 1 तारखेचा पुण्यात राजगुरुनगरलाच आहे. 2 तारखेला सकाळी आम्ही राजगुरुनगरहून बहुतेक आता हे ठरलं आहे वाटतं की नाही, आणखीन कन्फर्म करायचं राहिलं, भीमाशंकराच्या दर्शनासाठी. मला वाटतं सोमवार पण येतो, त्या दिवशीच दर्शनाला जाणार आहेत. आणि त्यानंतर 4-5च्या दरम्यान, आता ती वेळ बी दिला नाही, देणार आहेत ते. पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रमुख मराठा बांधवांची बैठक पण 2 तारखेला पुण्यालाच आहे. 5-6चा टायमिंग असाल असा अंदाजा वाटतो आहे तिचा. याच्यावर काय फायनल दिला नाही त्यांनी आणखीन. म्हणजे 2 तारखेला इथं ते 2 कामं येतं. कारण बैठक आहे तिथं पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या प्रमुख मराठा बांधवांची, किंवा ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सुद्धा. प्रमुख म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे ते सुद्धा पुणे जिल्ह्यातले त्या बैठकीला येतील. आता बैठकीचे ठिकाण ते सगळे पुणेकर सांगतील. ठिकाण आम्हालाही माहीत नाही आणि किती वाजता हे पण माहीत नाही. पण कन्फर्म झालं आहे की 2 तारखेला भीमाशंकरचं दर्शन आणि त्यानंतर मराठा समाजाची पुण्यात बैठक म्हणून, आणि मग पुण्यातच मुक्काम करणार आहेत. आणि 3 तारखेला
सकाळी माननीय न्यायालयात आम्ही शिवाजीनगरचे हजर राहणार आहेत आणि तिथून परत आंतरवालीला 3 तारखेला वापस परत येणार आहेत आम्ही मुक्कामी. असा तो दौरा 3 दिवसाचा ठरला आहे. आता भाजपचे नेते आहेत अनिल बोंडे ते असं म्हटले की तुम्ही शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसावर बोलता. मागे तुम्ही आंदोलक होते त्यावेळेस आम्हाला शिवाय द्यायला आम्ही सहन केलं, पण आता आम्ही सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देऊ. काय उत्तर देणार आहे तू? तू काय उत्तर देणार आहेस? तुला उत्तर द्यायला ठुलले त्याला. जाऊ दे, हे असल्या कसल्यावर नाही बोलत आम्ही. हे असले मराठी गिनीत नाही, गिनतीत सुद्धा नाही ते मराठ्यांच्या. हे असले कोण गोंडेन खोंडेन हे काय असले सामाजिक हे ना राजकीय हे ते काही शिकू नको म्हणा. तुम्ही सगळे मिळून फडणवीसला काय घालणार आहेत म्हणा, पाडणार आहेत, सगळं भाजप संपेणार आहे. तुम्ही बघा संपेता का नाही. मराठी बरोबर करतात. हे असल्यावर आमची इच्छा नाही बोलायचं ना, आम्ही याच्यावर थुकत नाही, ते बळच थुकासाठी देत. शिंदे गटाचे आमदार आहेत संजय शिरसाट, ते असं म्हटले की जरांगे पाटलांनी विश्वास ठेवावा, मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे ते पूर्ण करतील, मराठा समाजाला आरक्षण देतील. विश्वास ठेवलायच ना, 12 महिने झाले ना काल. विश्वासच ठेवला आहे, आणखी किती ठेवायला पाहिजे. विश्वासच ठेवला आहे. आम्हाला हे माहिती आहे फडणवीस काम करू देत नाही सगळ्यांनाच, हे आम्हाला पक्का माहिती. हां, हे गोंडे खोंडे हे असले कोण आहेत, हे माकडे हे असले, हे बिगरचे चड्ड्याचे कपडे घालणारे, देवेंद्र फडणवीसचे फेकून दिलेले कपडे घालणारे, ह्या पायदाशी बोलणारच आहेत. यांना गिनीतच नाहीत बरं. आमचं सरळ मराठ्यांचं म्हणणं आहे, आम्ही ज्याला बोलतो त्याने आम्हाला बोलावं. हां, आम्ही ज्याला बोलतच नाहीत मग तो कुणी बी असू द्या, आता तेवच नाही, कोणत्या पक्षाचा असू द्या, कोणत्या संघटनेचा असू द्या, आम्ही ज्याच्या नावानं थुकतच नाही, ते थुकात चाटी तो कशाला. हां, तुपल्या अवकातीत तुपल्या प्रतिष्ठेत राह ना. तुला बोलतच नाही तर आम्ही तरी बार बार काही जण माझ्याच नावाने बोलतात. भाषणं करताना काही माझ्याच नावाने करतात. अरे आम्ही तुम्ही कमन थुकासाठी येता बोलत. तुमची सगळ्या सोयऱ्याची मागणी आहे, गॅजेट आहेत, गुन्हे वापस घ्यायचे, तो पण तुमचा विषय आहे. या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली का, किंवा त्या संदर्भात कुण्या आणि इतर मंत्र्याशी आत्ता चर्चा झाली काय, आज किंवा काल? नाही, कोणाशीच नाही. उलट आता शिरसाट साहेबच काय बोललेत तर त्यांनी बघावं मराठ्यांचा प्रश्न किती लवकर मार्गी लागन. जरा त्यांनी भाजपमधल्या मराठ्यांनी परत शिंदेसाहेबाच्या गटातल्या, अजित पवार यांच्या गटातल्या लोकांनी फडणवीसला समजून सांगावं, दे म्हणून. कशाला आडं पडतो म्हणा, देऊन टाक. सगळं खेळ बिघडून जाणार आहे राज्यातला. आणि ज्यांना कोणाला बाप वाटतो ना, हे कोण म्हणले ना तुम्ही, कोण म्हणलाय ते आम्हाला आडनावर राहत नाहीत, कापूस बोंडे का कोण येते असले, हे असले हे जे कोण पैदाशी येत नाही यांना म्हणा, तुम्ही जर बाप मानता ना फडणवीसला, त्याला जाऊन सांगा, त्याला म्हणा मराठ्याचं आरक्षण देऊन टाक. एक शब्द बी मराठी काढीत नाहीत. जे कोण बोलणारे असते ना आमदार, तेच नाही. जे कोण आमदार ज्याला देवेंद्र फडणवीस आणि तो भाजप बाप वाटतो, जात ज्याला बाप वाटत नाही, त्यांना पक्ष आणि नेताच बाप वाटतो, त्याला म्हणा तुमच्या बापाला जाऊन बोला, त्याला सांगा मराठी 1 वर्षापासून आरक्षण मागते, देऊन टाका. मग जर जरांगे पाटील बोलला तर कानाला धरा. माया शब्द बी काढीत नाही मी, राजकीय बोलत नाही आणि देवेंद्र फडणवीसला बोलत नाही, कोणाला शब्दसुद्धा काढीत नाही. हां, कालही मी शब्द दिला आहे, आज मी पुन्हा देतो. फक्त इकडं भाषणात बोलण्यापेक्षा इकडं त्या देवेंद्र फडणवीसच्या पुढं करायसाठी, आमदार किंवा मंत्रिपदं मिळवायसाठी माझ्या जातीचं वाटलं नका करू. तुम्हाला सुट्टी नाही मिळणार पुढं. हां, तुम्ही त्याला बोला जाऊन, त्याला सांगा देऊन टाक म्हणा आरक्षण. हां, तिथून पुढं बोललो ना कानाला धरा. आणि आम्ही बोलत बी नाही. हां, पण त्याने नाही दिलं ना, त्याला सोडित नाही आणि बोलणारही सोडित नाहीत. हां, सोडतच नाहीत, बोलत राहा म्हणा. आणि कोणत्या मतदारसंघात राहा म्हणा तू, जिथं मराठ्याचं मतदान नाही तिथे बी राहा म्हणा तू. तरी बघ कसं करतो आम्ही यावेळेस. नक्कीच हे होते म्हणून जरांगे पाटील, आणि आम्ही फडणवीस यांच्याबद्दल बोलणार नाहीत, त्यांनी आरक्षण देऊन टाकावं, बोललो तर कान धरू, असं जरांगे पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि उद्या जरांगे पाटील ज्या ठिकाणी मालवणला राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी उद्या भेट देणार आहेत. कॅमेरामन पप्पूसह संजय सरवदे, TV9 मराठी, आंतरवली, सराटी, जालना.